श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 8 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या जीवनात कोणते बदल घडवून आणू शकते, कोणत्या क्षेत्रात अधिक लक्ष देणे आवश्यक राहील. आरोग्य, कुटुंब, शिक्षण, करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार तसेच प्रेम आणि वैवाहिक आयुष्य या सर्व बाबींमध्ये काय संकेत मिळत आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आरोग्य. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचा राहील. विशेषतः हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला किंवा घशाचे त्रास जाणवू शकतात. ज्यांना पूर्वीपासून सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नियमित व्यायाम आणि हलका योगाभ्यास केल्यास शरीरात चैतन्य राहील. सकाळी लवकर उठून चालणे किंवा प्राणायाम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अति तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळण्याचा प्रयत्न करा. पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारात ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश करा. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि शरीर हायड्रेट ठेवा. मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा किंवा आवडीच्या छंदात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. कामाच्या धावपळीत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तसेच घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात समाधानकारक राहील. घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि सहकार्याची भावना दिसून येईल. घरातील एखाद्या जुन्या वादाचा निपटारा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भावंडांशी संवाद वाढेल आणि त्यांच्या मदतीने काही कामे पूर्ण होतील. आई-वडिलांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. त्यांचा अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. घरात एखादी नवीन वस्तू खरेदी केली जाऊ शकते किंवा घराची सजावट करण्याची योजना आखली जाईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मात्र छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ नयेत याची खबरदारी घ्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा मेहनतीचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी ठराविक वेळापत्रक आखणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात कंटाळा येऊ शकतो, पण चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. ऑनलाईन अभ्यास किंवा अतिरिक्त मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकते. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. मित्रांसोबत अभ्यास करताना वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तरी निराश होऊ नका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. बढती किंवा वेतनवाढीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा संधींनी भरलेला राहील. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. भागीदारीत व्यवहार करताना स्पष्ट अटी ठेवा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळतील. योग्य सल्लागारांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र परिणाम देणारा ठरेल. उत्पन्नाच्या काही नवीन स्रोतांची निर्मिती होऊ शकते, मात्र खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, आरोग्य किंवा वाहन दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. पूर्वी अडकलेली रक्कम परत मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल.
गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये विचारपूर्वक पाऊल उचला. बचतीवर भर द्या आणि भविष्यासाठी निधी तयार ठेवा. बजेट आखून त्यानुसार खर्च केल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल. आठवड्याच्या शेवटी एखादा लाभदायक व्यवहार होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांमध्ये या आठवड्यात थोडे चढ उतार जाणवू शकतात. एखाद्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पष्ट आणि शांत संवाद साधणे अत्यावश्यक आहे. जुन्या गोष्टी काढून वाद वाढवू नका. एकमेकांच्या भावनांचा आदर करा. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. एखादी छोटी सहल किंवा एकत्रित कार्यक्रम तुमच्या नात्यात गोडवा वाढवेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एकमेकांना समजून घेतल्यास नात्यातील तणाव दूर होईल. संयम आणि विश्वास या दोन गोष्टी तुमच्या नात्याला बळ देतील. एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. काही क्षेत्रात यश आणि समाधान मिळेल तर काही ठिकाणी संयमाची गरज भासेल. नियोजनबद्ध काम केल्यास अडचणी सहज पार करता येतील. मानसिक शांतता राखणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नातेसंबंधात संवाद वाढवा. सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात उत्तम प्रगती साधू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.